UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। विधानसभा निवडणुकीसाठी 288 जागांवर आज एकाच टप्प्यामध्ये मतदान। जिल्हा प्रशासन सज्ज, कडेकोट बंदोबस्त तैनात। 23 तारखेच्या महानिकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष। बारामतीचे लोक चांगल्या मतांनी मला विजयी करतील, सकारात्मक चित्र असेल। मतदानानंतर अजित पवारांकडून विश्वास व्यक्त। बारामतीमध्ये अजितदादा विरुद्ध पवार गटाचे योगेंद्र पवार अशी लढत। राज्यपालांकडून मुंबईमध्ये, बारामतीमध्ये अजित पवार आणि पालीहिलमध्ये आशिष शेलार यांच्याकडून मतदान, तर संभाजीनगरमध्ये मोहन भागवतांनी मतदानाचा हक्क बजावला। जळगावच्या जामनेरच्या न्यू इंग्लिश स्कूल आणि नाशिकच्या सोनुबाई कला मतदान केंद्रावर मतदानाला उशीर। ईव्हीएम मशीन बंद असल्यानं 15 ते 20 मिनिटं मतदानाला विलंब। कोपरी पाचपाखाडीमध्ये एकनाथ शिंदे विरुद्ध ठाकरे गटाचे केदार दिघे यांच्यामध्ये लढत, तर नागपूर दक्षिण पश्चिममध्ये फडणवीस विरुद्ध प्रफुल्ल गुडधे यांच्यामध्ये सामना। वरळीमध्ये आदित्य ठाकरे, शिंदे गटाचे मिलिंद देवरा आणि मनसेच्या संदीप देशपांडेंमध्ये सामना, तर माहीममध्येही सदा सरवणकर, अमित ठाकरे आणि महेश सावंतांमध्ये तिहेरी लढत। विरारमध्ये बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुजरात पासिंगच्या 100हून अधिक खासगी बस सकाळी अडवल्या। मुंबईतील मतदारांना आमिष दाखवून इतरत्र घेऊन जात असल्याचा आरोप। चंद्रपुरातील गडचांदूरमध्ये 12 लाखांची रक्कम जप्त, तक्रारीनंतर घरावर धाड घालत निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई। अकोल्याच्या तेल्हारमध्ये पैसे वाटप होत असल्याचा आरोप, स्थानिकांनी एका व्यक्तीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं। झारखंड विधानसभेच्या 38 जागांवर आज दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदान। 528 उमेदवार रिंगणात। विद्यमान मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। अहिल्यानगरमधील श्रीरामपूरमध्ये शिंदे गटाच्या उमेदवाराच्या गाडीवर गोळीबार, मतदारांना भेटून परतताना दुचाकीवरील 5 जणांनी भाऊसाहेब कांबळे यांच्या दिशेनं गोळ्या झाडल्या। व्हॉइस नोटमधील आवाज ऐकवत सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंवर बिटकॉइन घोटाळ्याचा आरोप। माजी IPS अधिकारी रवींद्रनाथ पाटलांचा दावा, भाजपा आक्रमक। महाविकास आघाडीने बिटकॉइनच्या माध्यमातून पैसा जमवला, भाजपचा आरोप। काँग्रेसने आमच्या 5 प्रश्नांवर खुलासा करावा, भाजपची मागणी। सुधांशू त्रिवेदींनी केलेले आरोप सुप्रिया सुळेंनी फेटाळले। समोरासमोर चर्चा करण्यास मी तयार, सुप्रिया सुळेंचा आव्हान। ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि पटोलेंचाच। बिटकॉइन संबंधित रवींद्रनाथ पाटलांच्या आरोपानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।